सुट्टी पडल्यामुळे मजा करण्याचे दिवस आहे. तर आज आम्ही गुहागर बीचला गेलो होतो. तर तिथं हे असं वातावरण आहे. जामचं झाड बघितलं, कुळागर. तर आम्ही आता इथं गुहागरच्या चौपाटीवर आलो आहे. बघू शकता किती गाड्या इथं लागल्या आहेत. सुट्टीचं वेळ आहे त्याच्यामुळं भरपूर लोक इथं संध्याकाळच्या वेळेस येतात फिरायला. चौपाटीवर मला सगळेच ओळखले, त्यात माझी स्टुडंट पण भेटली. कधी आलेलीस? तर तिला मी हाय केलं. व्हिडिओ करूया आजींचा. आपलं नाव कसं? आजी इथं आपला व्हिडिओ करायला जाऊन द्या इथे. आता तुम्ही बघू शकता इथं की आजी आणि नाथ इथं वाळूवर खेळत आहे. कुठला खेळ खेळता तू आजी तुम्ही? तर हे सगळे आकाराची खेळणी आहेत ते बनवतोय, पण ते सुकी असल्यामुळे ते तुम्हाला आकार दिसणार नाही, असंच दिसणार नुसतं वाळू. इथं साकेत पण, माझा नातू साकेत पण खेळतो इथं. ए साकेत, मजा वाटते का रे तुला इथं खेळायला? इथं बघ जरा. बघ ना. आणि काय काय खेळ खेळणार आहे तू अजून? सारंगी, मजा येते तुला खेळायला? मजा येते, मला आवडतं. पाण्याला घाबरते. तू पण घाबरतोस का रे? तर हा ॲक्च्युली गुहागरचा बीच आहे. तर संध्याकाळच्या वेळेस सगळी लोक इथं फिरायला येतात. मस्त एकदम वारा आहे. संध्याकाळची वेळ आहे. सूर्य आता त्याच्या घरी जाणार आहे. पॅरासेलिंग पण आहे, पॅराशूट पण बघू शकता तुम्ही. तर त्याचे पण चार्जेस वेगळे असतात. त्या दोघी जावा आहेत, तर त्या आम्ही तिघही ॲक्च्युली इथं आले मजा करायला. मुलांनी पण ह्या गाडीवर बसून मजा करून घेतली. पर सीटला तुम्हाला इथे 100 रुपये पे करावे लागतात. तुम्ही पण इथं या गाडीवरून मजा करू शकता. आणि जाता जाता आम्ही परत एकदा सूर्यास्ताचे दर्शन घेतलं आणि आमच्या घरी